अकोल्याच्या मूर्तिजापूर शहरात पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाही नाल्याच्या साफसफाईचा प्रश्न गंभीर बनलाय. नगर परिषद प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. नेमकं काय आहे परिस्थिती, पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. मूर्तिजापूर शहरातील स्टेशन विभागातील राम मंदिर परिसर असो किंवा जुनी वस्तीतील देवरन रोड असो किंवा लकडगंज परिसर असो, सर्वत्र नाल्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याचं चित्र दिसत आहे. नाल्यांमध्ये प्लास्टिक पिशव्या, पाण्याच्या बाटल्या आणि विविध प्रकारचा कचरा साचून नाले अक्षरशः तुडुंब भरलेले आहेत. पावसाळा अवघ्या 15 दिवसांवर आला असताना देखील नगर परिषद प्रशासनाकडून नाल्यांची वेळेवर साफसफाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. नाल्यांच्या कठांवर असलेल्या घरांमध्ये पावसाचे पाणी घुसण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रतिनिधी श्याम वाळस्कर, सत्तरडा न्यूज, मूर्तिजापूर. नाल्याच्या काठावर आपलं घर आहे लगतच घर आहे नाल्यावर. ते साफसफाई इथे झाली आहे का पावसाळ्यापूर्वी? नाही, याच्या पहिले नाही झाली. आता पावसाळ्यापूर्वी नाही झाली. काय त्रास होतो त्रास म्हटलं म्हणजे कसं मच्छर सर्प गिरप येतात इथे. पावसाळ्याचं पाणी येतं घरात? नाही, पावसाळ्याचं पाणी येत म्हणा घरात. कंप्लेंट वगैरे केली नाही का तुम्ही नगरपालिकेला? कंप्लेंट करायचं काही कामच नाही पडलं. आता काय तसं पाणी येते जाते, आपण काय का. ते नगर परिषदचे कर्मचारी किंवा अधिकारी या नगरसेवक आहे ते इथे येऊन काही पाहत नाही का तुम्ही? आले होते, येतात, पाहतात, चालले जातात. नाल्याच्या काठावर तुझं घर आहे हो. बरोबर आहे? हो. काय पावसाळ्यात किती कशी आहे? म्हटलं लय त्रास आहे बापा आम्हाला. काय त्रास आहे? हे साप गिप येते. हो. लय त्रास आहे गाठ्या पाण्याचा. साफसफाई झाली का ना? नाही 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 कधीच नाही. काही नगरसेवक इथे येतात इकडे पाहायला? काहीच नाही. नगरपालिकेचे? कोणीच नाही येत पाहायला. कोणीच नाही येत. मला घर पण नाल्यावर आहे. हा. नाल्यांची साफसफाई होते का, झाली का? नाही, काहीच नाही, अजून नाही झाली. कधीच नाही झाली. येत पण नाही ते हे कमिटीवाले लोक. कधीच नाही येत. आणि हे कचरा गिचरा असं हे नाल्याचं पाणी गिनी असं पूर्ण पाणी असं असं इकडे येते न पूर्ण भरते पूर्ण. पावसाळ्यात काय त्रास होते? घरात पाणी येते? नाही, घरात पाणी नाही, पण ओल येते ना घरात. घरात ओल येते, लय ओल येते. आणि गाटा गिटा येते घरात. मग असं बाहेर गिर आलं तर लय पाणी खूप जमा राहते तसा. आणि नालाही भरपूर भरून जाते. ह्या खाडी कचरा वगैरे तर सर हे जमा होते नाल्यात. लय तर पण कमिटीवाले येतेच ना साफसफाई करायला. काही नगरसेवक होते, आता नवीन निवडून दिलेले नगरसेवक आहे का? नाही, ते पण आता पण आले नाही. पहिले ते मतदान मागायला येतात. ते आम्ही करतो काम करतो तर आले नाही. ते म्हणतात आम्ही कामं करतो, पण काय ते कामं करतात ते त्याचेच कामं करतात. आमच्या इकडच्या नाले जे आहे त्यातनी पाणी खूप आहे, घाण वगैरे खूप आहे, साफसफाई होत नाही, साप वगैरे भीती वाटते. पावसाळ्यात पाणी राहते, घरानं पाणी घुसते, ढोरा वगैरे त्रास आहे. नगरसेवक वगैरे काहीच येत नाही, लक्ष बी देत नाही आणि बघायला येत नाही. काय मागणी आहे? आमची मागणी एवढीच आहे की नाला वगैरे सफा राहायला पाहिजे आणि त्याच्यावर वगैरे आम्हाला रस्ते करून दिले पाहिजे. धन्यवाद. जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब